नमस्कार मित्रांनो, गेल्या काही दिवसात मनोरंजन विश्वात घटस्फोटाच्या बातम्या पसरू लागल्या आहेत. अशातच आता हिंदी मालिका गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री मुग्धा चाफेकर हिच्या घटस्फोटाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. मुग्धाचा नवरा अभिनेता रवीश देसाई याने इंस्टाग्रामवर या निर्णयाबद्दल खुलासा केला आहे. खूप विचार आणि चिंतनानंतर मुग्धा आणि मी पती पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचे मार्ग अवलंबले. आम्ही प्रेम, मैत्री आणि आदराचा एक सुंदर प्रवास एकत्र केला आहे आणि ते आयुष्यभर चालू राहील, असे रवीशने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. रवीश आणि मुग्धा चाफेकर यांनी डिसेंबर 2016 मध्ये लग्न केले होते. आता 9 वर्षांनंतर त्यांचा सुखी संसार घटस्फोटाच्या बातमीने कोलमडला आहे. मुग्धाबद्दल सांगायचं झालं तर तिने 2001 साली ज्युनियरची मालिकेतून बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते. गुलमोहर, नेता, रूपनगर के चीते अशा मराठी मालिका चित्रपटात ती झळकली होती. गुलमोहर या झी युवावरील मालिकेत तिने कलिंदीची भूमिका साकारली होती. भाग्यलक्ष्मी, कुंडली भाग्य, मेरे घर आई एक नन्ही परी अशा हिंदी मालिकांमधून तिने लोकप्रियता मिळवली आहे. मालिकेच्या सेटवर एकत्रित काम करताना रवीश देसाई सोबत तिचे प्रेम जुळले आणि 2016 मध्ये त्यांनी थाटात लग्नही केले. पण आता लग्नाच्या 9 वर्षांनंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय दोघांनाही मान्य आहे असे त्यांचे म्हणणे आहे. या निर्णयावर उलटसुलट चर्चा नको असंही रवीशने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.